इथे आम्ही सत्यनारायणच्या पूजेची तयारी चालू होती. प्रत्येक पौर्णिमेला सासूबाई सत्यनारायणची पूजा घालतात. सो इथे ना पूजा वगैरे झाल्यानंतर दुपारी माझं चालू होतं की शिलाई मारायचं, म्हणजे शिलाई मशीन शिकायचा प्रयत्न चालू होता. सो माझे सासरेबुवांनी छान पद्धतीने मला शिकवलं. त्यानंतर सासूबाईंच्या हातचे थालीपीठं खायला पाहिजेत, मला इतके प्रॉपर जमत नाही अजूनपर्यंत. मग त्या थालीपीठं वगैरे केलं आणि मस्तपणे जेवलो दुपारी. आणि संध्याकाळी मी दालबाटी बनवायचा प्रयत्न केला. बिकॉज दालबाटी सासूबाईंनी कधी बनवलं होतं, म्हटलं की चला मी बनवून दाखवते कसं आहे, मग तुम्ही नंतरला बनवू शकता. म्हणून दालबाटी बनवली. आणि मी किती हुशार बघा, मला इथे ना म्हणजे काम इतकं नसेल ना तितकं मला ना इतके बोलण्यामध्ये किंवा सगळे फॅमिली एकत्र आलं ना त्या बोलण्यामध्ये व्हिडिओ बनवण्याचं मला आठवणच येत नव्हतं. सो मी व्हिडिओ बनवली नाही दालबाटीच्या नंतरला. त्यानंतर केशव सकाळी मस्तपणे पहाटे गेला होता शेतामध्ये खेळायला, म्हणजे हे आणि माझे सासरेबुवा गेले होते. तर बघा ही काय बोलते, हिचं वाक्य तुम्ही ऐका. परवा दिवशी जाऊन काय करू.